नमस्कार. सेंट पॉल्स हायस्कूल मीरा रोडतर्फे मी मराठी टीचर मिसेस सविता रॉड्रिग्स. तर मुलांनो, मागे आपण अ, आ, ई हे 4 स्वर शिकलो होतो. तर तुम्ही सगळ्यांनी हे स्वर तोंडपाठ केले की नाही? तुम्हाला मी लिहायला सुद्धा सांगितले होते तुमच्या नोटबुकमध्ये. तुम्ही लिहिलेत ना? मला माहीत आहे तुम्ही हुशार आहात, लिहिलेच असणार. तर मुलांनो, आज आपण पुढचे स्वर शिकणार आहोत. अ, आ, ई ह्या 4 स्वरानंतर पुढचे स्वर आहेत ते आज आपण शिकणार आहोत. तर तयार आहात ना शिकण्यासाठी? शिकूया तर पुढचे स्वर. मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 4 स्वर शिकलोत नाहीत का? जसं अननस, आई, इमारत, इडलिंबू, हो ना? आता आपण पुढचे स्वर शिकणार आहोत. ह्या 4 स्वराच्या पुढचे स्वर आहेत उ, रू, ऐ. पुन्हा एकदा ऐका. उ, रू, ऐ. मुलांनो, आता आपण एक एक शिकूया कसे बोलायचे आहेत. पहिला स्वर आहे उ. तुम्ही माझ्या मागे बोलायचं आहे. उखळ, उखळ, उखळ. दुसरा स्वर ऊस, ऊस, ऊस. त्यानंतरचा स्वर आहे ऋ, ऋषी, ऋषी. त्यानंतर एडका, एडका. शेवटचा स्वर आहे ऐ, ऐरण, ऐरण. पुन्हा एकदा आपण बोलूया. उखळ, ऊस, ऋषी, एडका, ऐरण. म्हणजे मुलांनो, आज आपण 5 स्वर बघितलेत. तर आता आपण या स्वरांपासून आपल्याला आणखी कोणते कोणते शब्द बोलता येतील. जसं आपण फक्त उ पासून उखळ, उ पासून ऊस, ए पासून एडका हेच शब्द बोलणार नाहीत. तर उ पासून उन्हाळ, उजळ, उबदार, उपकार. त्यानंतर मोठा उ जो आहे त्यापासून फक्त ऊच नाही, तर ऊब, ऊर, ऊन, ऊट असे बरेच शब्द येतात. ऋ पासून ऋषीच नाही, तर ऋतू, ऋण असे बरेच शब्द येतात. तर आता आपण बघूया की या स्वरांपासून अजून कोणकोणते शब्द येतात. मी बोलणार आहे, तुम्ही माझ्या मागे बोलायचं आहे. तर बघूया. सगळ्यात प्रथम उखळ, उलटा, उंदीर, उंट, ऊस, नऊ, पाऊस,
पाऊल. ऋ ऋ ऋषी. ऋ ऋतू. ए एक. एडका. एकशे. एकवीस. ऐरण. ऐरावत. ऐका. पाहिलंत मुलांनो, कसे स्वरांपासून वेगवेगळे शब्द येतात ते. आता आपण हे स्वर कसे लिहायचे ते पाहूयात. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या नोटबुकमध्ये हे लिहायचे आहेत, पण कसे लिहायचे ते पहा आधी. त्यासाठी आपण पुन्हा एकदा डॉट पद्धतच वापरणार आहोत. इथे पहा, मी दाखवते तुम्हाला कसे काढायचे आहेत. पहिला आपण उ काढणार आहोत. उखळ. तर उखळसाठी हे पहा, हे डॉट आहेत. आता काय करायचं आहे, हा पहिला डॉट दुसऱ्या डॉटला जॉईन करायचं आहे. पण कसा जॉईन करणार आहात, हाफ सर्कलमध्ये, अशा प्रकारे. त्यानंतर दुसरा डॉट तिसऱ्या डॉटला जॉईन करायचा आहे, तो पण हाफ सर्कलनेच, अशा प्रकारे. आणि हा तिसरा डॉट चौथ्या डॉटला जॉईन करायचा आहे, अशा प्रकारे वरती. आणि डोक्यावरती, ऊच्या डोक्यावरती स्लिपिंग लाईन म्हणजे शिरोरेखा. आता बघा, ऊ झाला. जसं आपण आ काढला, अगदी तशाच प्रकारे हा झाला ऊ. तसंच तुम्ही डॉट न वापरता देखील काढू शकता, अशा प्रकारे. अर्धा गोल, अर्धा गोल आणि अर्धा गोल थोडासा वरती घ्यायचा आहे, खालचा अर्धा गोल, आणि वरती स्लिपिंग लाईन द्यायची आहे. झाला की नाही ऊ? किती सोपं आहे. आता आपण मोठा ऊ पाहूया. ऊपासून ऊस, तो कसा काढणार, तो पण पहिल्या ऊसारखाच काढायचा आहे. बघा, पहिला डॉट दुसऱ्या डॉटला जॉईन, अर्धा गोल, पुन्हा अर्धा गोल, आणि तिसरा डॉट शेवटच्या डॉटला असा जॉईन करायचा आहे. आता या दोन हाफ सर्कलच्या मध्ये आपल्याला ओच्या मागे अजून एक अर्धा गोल काढायचा आहे. तो कसा काढणार, इथे पहा, अशा प्रकारे. म्हणजे या ऊला शेपूट आहे बरं का, आणि डोक्यावरती शिरोरेखा म्हणजेच स्लिपिंग लाईन. तसंच तुम्ही डायरेक्ट देखील काढू शकता, म्हणजेच अशा प्रकारे अर्धा गोल, पुन्हा अर्धा गोल, खालचा गोल थोडासा वरती, आणि मागच्या गोलला पुन्हा एक छोटासा अर्धा गोल, अशा प्रकारे, आणि वरती स्लिपिंग लाईन. झाला की नाही सुंदर ऊ पासून ऊस. आता आपण रू कसा काढायचा ते पाहणार आहोत. पण मुलांनो, रूसाठी मी तुम्हाला डॉट पद्धत नाही दाखवणार आहे, तर तो आपण अगदी सोप्या पद्धतीने कसा काढता येईल ते बघणार आहोत. दिसायला जरी हा अवघड असला, डिफिकल्ट वाटत असला, तरी लिहायला सोपाच आहे. बघा कसा काढायचा आहे. सगळ्यात आधी काय करायचं आहे, स्टँडिंग लाईन काढायची आहे, एक उभी रेषा काढायची आहे. आणि मुलांनो, तुम्हाला इंग्रजीमधला के लेटर माहीतच असेल, तर हा के लेटर जो आहे तो उलटा काढायचा. आपण सरळ काढतो, तो सरळ न काढता
उलटा काढायचा, म्हणजे अशा प्रकारे. हा पहा, आहे की नाही उलटा रू. आता उलटा के. आता आपण दुसऱ्या बाजूने हा कर्सिव ई काढायचा. तुम्हाला कर्सिव रायटिंग शिकवलंच आहे. कर्सिव रायटिंगमध्ये ई लेटर कसं काढतात तसंच हा ई लेटर इथे काढायचा आहे. या स्टँडिंग लाईनला जॉईन करायचं आहे आणि वरती स्लीपिंग लाईन द्यायची आहे. पुन्हा एकदा दाखवते पहा. स्टँडिंग लाईन, उलटा के काढा अशा प्रकारे आणि दुसऱ्या बाजूने त्यालाच चिकटून कर्सिवमधला ई अशा प्रकारे काढा आणि वरती स्लीपिंग लाईन म्हणजेच शिरोरेखा. आहे की नाही सोपा रू. आता मुलांनो, रू नंतर आपण एडका काढणार आहोत. ए काढण्यासाठी हे बघा आपल्याला 4 डॉट दिलेले आहेत. तर आता आपण कसं काढणार, पहिला डॉट दुसऱ्या डॉटला असा जॉईन करायचा आहे स्टँडिंग लाईनने. त्यानंतर दुसरा डॉट तिसऱ्या डॉटला टच करायचा आहे, पण थोडी तिरकस रेषा आहे म्हणजे स्लांट लाईन आहे अशा प्रकारे. त्यानंतर हा डॉट वरून खालपर्यंत असा जॉईन करायचा आहे आणि थोडासा कर्व करायचा आहे आणि मग वरती स्लीपिंग लाईन. तुम्ही डायरेक्टही काढू शकता. स्टँडिंग लाईन पण अर्धीच काढायची आहे, छोटीशी. त्यालाच चिकटून तिरकी रेषा म्हणजे स्लांट लाईन आणि त्याच्या बाजूला छोटीशी स्टँडिंग लाईन काढायची आहे आणि वरती स्लीपिंग लाईन. झालं की नाही. ए पासून एडका. आता आपण ऐ पासून ऐरन. जसं आपण ए काढला तसंच आपल्याला ऐ काढायचं आहे. तसेच डॉट आहेत बघा कसं काढतात. पहिला डॉट दुसऱ्या डॉटला, दुसरा तिसऱ्या डॉटला आणि चौथा हा वरून काढायचा आहे अशा प्रकारे. आणि ही जी बाजूची स्टँडिंग लाईन आहे ह्याच्या बरोबर वरती आपल्याला एक तिरकस रेषा द्यायची आहे, स्लांट लाईन. ठीक आहे. आणि स्लीपिंग लाईन म्हणजेच शिरोरेखा. झाला ऐ. आता तुम्ही डायरेक्ट कसं लिहिणार आहे ते बघा. स्टँडिंग लाईन, स्लँटिंग लाईन, पुन्हा एकदा स्टँडिंग लाईन आणि ह्या स्टँडिंग लाईनच्या वरती स्लँटिंग लाईन अशा प्रकारे आणि स्लीपिंग लाईन. तर अशा प्रकारे तुम्ही ऐरन लिहिणार आहात. पाहिलं मुलांनो, किती सोप्या पद्धतीने आपण लिहिले आहेत हे शब्द, लेटर. आता तुम्हाला हे स्वर उ, ऊ, रू, ए, ऐ लिहायचे आहेत तुमच्या नोटबुकमध्ये. हे पहा अशा प्रकारे पूर्ण पान भरून लिहायचे आहेत सुंदर अक्षरात. पाहिलं मुलांनो, किती लिहायला, बोलायला, वाचायला सोपे आहेत हे स्वर. तर मुलांनो, हे स्वर देखील तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत अगदी सुंदर अक्षरांमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे उरलेले स्वर शिकणार आहोत. तोपर्यंत दिलेला अभ्यास करायचा आहे, घरीच राहायचं आहे, स्वस्थ राहायचं आहे आणि सुरक्षित राहायचं आहे.